संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी पायदिंडीचा स्वागत बेलापूर बुद्रुक येथे उत्साहात करण्यात आला। ठिकठिकाणी विविध मंडळांनी चहा, पाणी, बिस्कुट, केळी, खिचडीचा वाटप भाविक भक्तांना करण्यात आला। दिंडीत फिरते दवाखाने, गुडघ्यासाठी मालिश वगैरे सुविधा उपलब्ध होते। दिंडीत आलेले भाविक भक्तांना बेलापूर बुद्रुक येथे राहण्यासाठी वॉटरप्रूफ मोठे शेड, मराठी शाळा, कॉलेज व कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले होते। दिंडीसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच दिंडीचे आगमनासाठी बेलापूर येथील कुरेशी समाज व इतर चिकन दुकान, मटन दुकान, मासे विक्री बंद ठेवले। बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, अकबर टीम मेकर व मुस्लिम समाजातर्फे मोहन महाराजांचा सत्कार पुष्पहार व शाल देऊन करण्यात आला। तसेच बेलापूर बुद्रुक येथील सुधीर सोनवणे, विजय शेजूळ, नंदू भागवत, मधुकर कुटे, गोरख कणसे, नवीन भागवत, कृष्णा भागवत यांनी दिंडीतील लोकांना भक्तांना मध्ये कटिंग व दाढी केली। तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिषेक खंडागळे, माजी उपकृषी उत्पन्न बाजार समिती बेलापूर ग्रामसेवक, उपसभापती सुधीर पाटील नवले, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर, अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र राज्य भरत शेठ साळुंके, रवी शेठ खटोड, तसेच ग्रामपंचायत कामगार व पदाधिकारी, तसेच वरिष्ठ पत्रकार देविदास देसाई, सुहास शिलार, विक्रम पाटील नाईक व पत्रकार एजाज सय्यद। दिंडीचे स्वागतसाठी सर्व गावकरी मित्रमंडळ उपस्थित होते। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, बेलापूर शहर। अकबर मित्रमंडळ व बेलापूर मुस्लिम समाजातर्फे दिंडीचा दरवर्षीप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतो। 10-12 वर्षापासून करतो। फळवाटप, शरबतचा कार्यक्रम करतो आणि बेलापूर नगरीत महाराजांचे स्वागत, इथं त्यांच्या शाल वगैरे आणि फूल वगैरे देऊन त्यांचा सत्कार आम्ही दरवर्षी करतो। आज संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी बेलापूर गाव येथे मुक्कामी येत आहे। आज बेलापूर गावने समस्त दिंडीकर तसेच उत्स्फूर्त पालखी सोहळ्यात चालणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण बेलापूर गाव आज उपस्थित आहे। अनेक ठिकाणी वडापाव, चहा, जिलेबी, खिचडी, केळी यासारखी वाटप गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे केलेले आहे। पालखीच्या माध्यमातून खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही पालखी आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा हिरवे पाटलांकडून एक इतिहाससुद्धा सांगावाशी वाटतो। या त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे जाणारी ही पालखी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा वैष्णवांचा हा विषय आहे आणि या पालखीसाठी समस्त बेलापूरकर हरिहर केशव गोविंदच्या नगरीमध्ये पालखीचं सहस्र स्वागत करून गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तमरित्या इथे स्वच्छता तसेच आरोग्याची काळजी तसेच इतर सरकारी अधिकारीसुद्धा उपस्थित आहेत। धन्यवाद। संत निवृत्तीनाथ महाराज यांची आज दिंडी बेलापूरमध्ये आलेली आहे। आज ती बेलापूरमध्ये मुक्कामी थांबणार आहे। त्यानिमित्ताने बेलापूरचे सर्व नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पुढारी, विविध संघटनेचे लोक, पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी स्वागतासाठी उत्सुक आहेत। त्याच निमित्तानं सर्व ठिकाणी व्यवस्थित सुविधा आणि सोयी बेलापूरकरांनी केलेल्या आहेत। कोणत्याही वारकरीला अडचण येणार नाही अशी काळजी बेलापूरकरांनी घेतली। त्यामुळं ही वारकरी त्यांना सुखाची आणि समृद्धीची हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। या गर्दीच्या निमित्ताने चोर देखील आपला गर्दीचा फायदा उचलून मोबाईल असेल, दागिने असेल चोरू शकतात। त्यामुळं सर्वांना, वारकऱ्यांना असेल, ग्रामस्थांना असेल, माझं एक कळकळीचं आव्हान आहे, आपले मोबाईल सांभाळून ठेवा। आपले दागदागिने असतील ते मौल्यवान दागदागिने व्यवस्थित जपा किंवा घालून येऊ नका, कारण चोर हा गर्दीचाच फायदा उचलून मोबाईल चोरू शकतो, दागिने घेऊ शकतो। त्यामुळं ही खबरदारी आपण घ्यावी विनंती। Hey!